तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की रांगोळीपासून वाती कशा बनवायच्या. रांगोळीपासून वाती बनवणं खूप सोपं आहे मैत्रिणींनो. कापूस हा खूप मऊसूद असतो, त्यामुळे आपल्या हाताला नेहमी चिटकतो. त्यासाठी बघा रांगोळीचा वापर करायचा आहे. रांगोळीमध्ये एक कापसाला फिटनेसपणा येतो आणि त्यामुळे आपली वात ही खूप सुंदर आणि खूप अशी बारीक होते आणि एकसारख्या होतात मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. म्हटलं चला, आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा. तर बघा, आता गौरी गणपतीचे सण जवळच आलेले आहेत आणि ती सण यायच्या अगोदरच आपल्याला तयारी करावी लागते. कारण 10 दिवस गणपती काय कायांच्या घरात असतात, त्यामुळे रोज सकाळी संध्याकाळी आरती करावी लागते, नैवेद्य करावा लागतो. त्यामुळे वाती बनवायला वेळ मिळत नाही. मग आरतीच्या वेळेस आपली चिडचिड रागराग होते. त्यामुळे मैत्रिणींनो, आपण अगोदरच 15 दिवस जर तयारी करून ठेवली तर आपली पूजा अर्चा व्यवस्थित होते आणि घरामध्ये वाद वगैरे होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने फुलवाती घरात बनवून ठेवू शकता मैत्रिणींनो. तर बघू शकता, उदबत्तीच्या सहाय्याने पण करू शकतो, पण उदबत्तीच्या सहाय्याने जेवढं फास्ट होत नाही तेवढं रांगोळीच्या सहाय्याने फास्ट होतं. कारण रांगोळीमध्ये कापूस लगेच सरकला जातो आणि त्यामुळे आपल्या वाती बनतात. बघा, आता फुलवाती तुम्हाला दाखवते. फुलवातीसाठी आपल्याला गोल करून घ्यायचे, दोन्हीकडून आपल्याला वातीसारखा टोक करून घ्यायचे आणि दोन्ही वाती आपल्याला एक करायच्या आहेत. आणि बघा, आपली सुंदर अशी फुलवात तयार होते. बघा मैत्रिणी, फुलवातीसुद्धा तुपाच्या गणपतीला आरतीसाठी लागतात. बघा, अशा पद्धतीने आपली कापूस पिंजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन्हीचे टोक आपल्याला एकत्र करून आपल्या फुलवाती तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता मैत्रिणी, किती छान आपली फुलवात तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये फुलवाती आणि साध्या वाती रांगोळीच्या साहाय्याने बनवू शकता. तर बघू शकता मैत्रिणी, आता तुम्हाला अजून एकदा मी फुलवात कशी बनवायची ते नीट सांगते. तुम्ही अशा पद्धतीने फुलवाती बनवून घ्या. तर बघा, आता कापूस मी घेतलेला आहे, गोलाकार केलेला आहे. आता दोन्हीकडून मी टोक करून घेते, इकडून एक घेते, इकडून एक घेते आणि दोन्ही टोक दुधाच्या साहाय्याने आपल्याला परत एकदा त्या वातीवरून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर गोलाई आकार येते आणि खूप सुंदर अशा आपल्या फुलवाती तयार होतात. तर तुम्ही हे अशा पद्धतीने फुलवाती आणि साध्या वाती बनवून घ्या मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी पूर्णपणे फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत, साध्या वाती बनवून घेतलेल्या आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस वेळ असतो ना, त्यावेळेस आपण अगोदरच जर वाती बनवून घेतल्या ना, तर आपल्याला पूजेला अर्चेला म्हणजे आपल्याला वेळ होत नाही आणि फास्टमध्ये पूजा अर्चा आपली होऊ शकते. कारण अगोदर तयारी असल्यामुळे काहीच वेळ लागत नाही. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये फुलवाती आणि साध्या वाती अशा पद्धतीने बनवून ठेवू शकता. रांगोळीच्या साह्याने साध्या वाती तर खूप सुंदर होतात, एकसारख्या होतात आणि पातळ होतात आणि खूप दिसायलाही छान लागतात. बघा, अशा पद्धतीने फुलवाती एवढ्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत. तर आपण अशाच भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.